सगळ्यात जास्त आनंद होतोय. मालिका आम्ही अनेक केल्या, पण आपल्याला आवडत्या मालिका करताना जेवढी धडधड होते, जेवढी भीती वाटते, तेवढी भीती इंद्रायणी करताना आम्हाला सगळ्यांना वाटली आहे आणि तेवढा आनंद पण झाला. कारण अशा पद्धतीची मालिका टेलिव्हिजनवर येणं ही माझ्या मते आमची म्हणजे जे करणारे मेकर्स आहेत आणि प्रेक्षकांची दोघांची पण गरज आहे. कारण खूप दिवसांनी एक निरागस गोष्ट आणि तेवढीच ड्रॅमॅटिक असं कॉम्बिनेशन डेडली मिळत नाही कधी. कारण अशा पद्धतीची गोष्ट करण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. आपल्याला एकदम असं सतत सुचत नाही ना की काहीतरी इंटरेस्टिंग, की अरे आपल्याला मजा पण आली पाहिजे पण ते गोष्ट खोटी नाही वाटली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या घराघरात विठ्ठल सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना भक्तीची परंपरा माहिती आहे, पण भक्ती का करतो हे आपण आपल्या मुलांना सांगतो का कधी? कोणालाच काही सांगत नाही. म्हणजे ही गोष्ट जरी लहान मुलांची वाटत असली तरी ही गोष्ट मोठ्यांसाठी. कारण आपण आपल्या मुलांना उत्तर आपल्याला देता येत नाहीत भक्तीबद्दलची, कुठल्याच पद्धतीची उत्तर देता येत नाही. मुलांना फक्त तू गप्प बस रे, तू माझा ऐक, मी सांगतो म्हणून कर, असं म्हणतो की नाही सगळेजण आपल्याला. तर आपल्याला आपल्या मुलांना सांगण्याची कला, सांगण्याची गोष्ट आहे की त्यांना सगळ्यांना का विठ्ठलाची भक्ती आपल्या मनात करावं वाटते. प्रत्येकाचे अनुभव असतात, प्रत्येकाला छोटा छोटा साक्षात्कार झाला असतो आणि ते करता करता त्यांना वाटत असतं की नाही नाही मी भक्त आहे बाबा, मी विठ्ठल, मी मानतो विठ्ठलाला. आपल्याकडे वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय बेसिकली की जो कुठल्याच कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही. तो सर्व दूर आहे, सगळ्यांचा आहे विठ्ठल. त्यामुळे अशा पद्धतीची भक्ती एखाद्या लहान मुलीला जर आवडत असेल आणि तिच्यातली भक्ती ती सगळ्या दुनियेला पोचवत असेल, जगाला पोचवत असेल, तर अशा मुलीची ही गोष्ट आहे इंद्रायणी. म्हणजे एक छोटासा झरा आहे आणि त्याच्या नदी होण्याचा प्रवास आहे आणि ती नदी समुद्रापर्यंत जाणार, भक्ती सागरापर्यंत पोहोचणार आहे, अशी ही गोष्ट इंद्रायणी. आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं की वेगवेगळ्या संतांना पण वेगवेगळ्या लोकांचा त्रास होऊन गेलाय, खूप छळलंय लोकांनी, पण मुख्यतः त्यांच्या मनातली भक्ती ही त्या सगळ्यांवर पार झाली आहे ना. अशा पद्धतीचे आता आपण तुम्ही बघितलं की आनंदीबाई, अंताजी ही पात्र पण तशा पद्धतीची आहेत की जी इंदूला त्रास देण्यासाठी आहे, पण त्या सगळ्यांवर तिची भक्ती कसा विजय मिळवते याची ही गोष्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फक्त लहान मुलांची गोष्ट नाही, ही मोठ्यांची पण गोष्ट आहे. मोठ्यांना भक्ती करण्याची, एक निरागसता करण्याची. कारण आता सध्या ना मोबाईलच्या जगात आपण सगळे निरागसता हरवून चाललोय. एक साधी गोष्ट आहे का, चॉकलेटच्या रॅपरवर 3 स्टार 2 स्टार आपल्याला ते स्टिकर मिळायचं, त्याचा किती आनंद व्हायचा. प्रत्येकाच्या लहानपणची गोष्ट असतेच ना, प्रत्येकाला ते आठवतं की अरे यार मला तो असं मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा इथे शिक्का लावून यायचा आणि स्टिकर लावून यायचं, तर शिक्षक त्रास द्यायचे. या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद होता. बोरकुट मिळायचं एक आणि त्या बोरकुट साठी भांडणं व्हायची. तर हे सगळ्या आपल्या सगळ्यांच्याच नॉस्टॅल्जियाची गोष्ट आहे ना. आता आपण म्हणतो ना, आता कोणीतरी मला विचारलं ही जरा जुनी गोष्ट, जुनी नाही, ही आता प्रत्येकाची आठवणारी गोष्ट आहे. प्रत्येकाला आठवतं, प्रत्येकात लहानपण आहे, प्रत्येकात तो निरागस. फक्त आपण तो निरागसतेला ना असा व्यवहाराचा पुरखा देतो की नाही नाही मी आता फार इनोसंट राहिलो तर मला नाही येते, जरा लोक मला शोषित म्हणजे त्रास देतील. खरं तर इतकं निर्मळ निखळ राहता आलं पाहिजे आणि ते राहता येतं. म्हणजे स्वच्छ सांगायचं तर मुन्नाभाई मला पिक्चर बघितल्यानंतर मला आनंद झाला होता. म्हणजे मी आता एक वेगळं उदाहरण देतो, पण अशा पद्धतीचं निखळ आपल्याला बघताना आनंद जातो ना, तशा चांगल्या गोष्टी बघण्याचा आनंद आहे. तर अशी ही इंद्रायणी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडेल, नक्की बघा. म्हणजे जेव्हा पण ही गोष्ट कलर्स मराठीला मी खूप थँक्यू म्हणतो, कारण केदार शिंदे सर, आता सुषमा मॅडम केदार शिंदे नसते ना, ही गोष्ट मी कुठल्या दुसऱ्या चॅनलला पिचच करू शकलो नसतो. हे मी खरं सांगतो. कारण ही गोष्ट घेतल्यानंतर आता तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या सिरियल्स बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीची कुठली सिरियल आहे का आपल्या प्रांतातली, आपल्या मातीतली. अशी ही गोष्ट आहे आणि तरीही ड्रामॅटिक, तरी मजा येणारी, तरी त्याच्यातला हसू आणणारी, लोकांना एक काहीतरी उमेद देणारी ही गोष्ट आहे. अशी उमेद देणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही म्युझिकल गोष्ट आहे. याच्यात एक भजनाचा नाद आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये एका कीर्तनाचा नाद आहे. तर ही सगळी अशी गोष्ट आम्ही घेऊन आलोय आणि
कृपया करून तुम्ही सगळ्यांनी याला आशीर्वाद द्यावा अशी इच्छा आहे. बाकी प्रश्न विचारू शकता. थँक्यू. नमस्कार, रामराम, जय हरी. बऱ्याच दिवसांनंतर, बऱ्याच वर्षांनंतर, साधारण एक 6-7 वर्षांनंतर मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळलेलो आहे, मालिका करतो आहे. मधल्या काळामध्ये अनेक सिनेमे, नाटकांचे प्रयोग करत करत ही गोष्ट, हा जो ऑडियन्स आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात लाभलेला टेलिव्हिजनला, कलर्स मराठीला, त्यांच्यापर्यंत कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एक चांगली माणसं, चांगलं कथानक हाताला लागणं हे नटाच्या नशिबामध्ये असावं लागतं. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण गेली सातत्यानं 4 वर्ष मी वारी करतोय. आणि दरवर्षी मी पूर्ण वारी करतो, म्हणजे देहूपासून सुरू करतो, आळंदीपासून मग पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, वाल्हे, पुढे मग इकडनं सुद्धा तुकोबांची रोटीघाट आणि शेवटचं जे वाखरीचं रिंगण आहे, 8.5-9 लाख वारकरी असतात. कारण सगळ्या पालख्या, सोपान काकांची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची, तुकाराम महाराजांची, गजानन महाराजांची पालखी तिथे येते आणि तो भव्य रिंगण सोहळा होतो. आणि शेवटी पंढरपूर. आणि दरवर्षी मी वारी सुरू करताना असं म्हणायचो की हा इंद्रायणी ते चंद्रभागा हा प्रवास वारकऱ्यांचा आजपासून सुरू झालेला आहे आणि तो 21 दिवस 22 दिवस तो चालणार आहे. तर या 4 वर्षामध्ये मला समृद्ध करणारी होती, माझं जगणं समृद्ध करणारी ही वारी होती. कारण आपण छोट्या छोट्या, म्हणजे आपल्याला खपली झाली तरी आपण बळबळत्या जखमेसारखं ते दुःख मोठं करतो. आणि वारीमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती जगणं खरंच नितळ आहे, सोपं आहे. आणि आपण स्वार्थापोटी नेहमी मंदिरात जातो, देवळात जातो, देवाकडे मागणं मागतो. अनेक वारकऱ्यांशी मी संवाद साधलेला, तेव्हा वारकऱ्यांशी मी संवाद साधताना म्हणायचो की माऊली आता चालत चालत निघालाय, तुम्ही आळंदीहून निघालाय, पंढरपूर गाठायचंय आणि रोज 17-18 किलोमीटरचा प्रवास आहे, पायामध्ये चप्पल नाही, खापल्या आल्यात, भेगा पडल्यात पायाला. एवढा प्रवास करून गेल्यानंतर, विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर 36, 38, 42 तास उभा राहून नंतर तुम्हाला पांडुरंग दिसणार आहे, काय मागणार आहे पांडुरंगाकडे? तेव्हा वारकरी, प्रत्येक वारकऱ्याचं उत्तर एकच होतं, काय मागायचंय पांडुरंगाकडे? त्यांनी दिलंय, लय मोठं दिलंय, त्याच्याकडे काही मागणी नाहीये. मागायचंच असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी मागणार, निसर्गासाठी मागणार, पाऊस पडू दे, सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे. आपल्याला काय, पांडुरंगाने हा मनुष्य जन्म दिलेला आहे, याची देही याची डोळा, आपल्याला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते, अजून काय पाहिजे? मस्तकी चंदनाचा टिळा लागला विठ्ठलाचा. ही वारी करत असताना मला आत्ता असं वाटतं की इंद्रायणी मालिका करत असताना, शूटिंग करत असताना मिळाल्यापासून मी इतका सकारात्मक आहे, इतका पॉझिटिव्ह आहे या मालिकेच्या बाबतीत की मला कुठेतरी असं वाटतं की मी मनोभावे, प्रामाणिकपणे 4 वर्ष 21-22 दिवस सातत्यानं जी वारी केलेली आहे त्याचं फळ मला पांडुरंगाने काय दिलं असेल तर इंद्रायणी ही मालिका माझ्या पत्रामध्ये खूप छान वाटतंय. आणि विनोद सर म्हणाले तसं की आत्ता टेलिव्हिजनच्या विश्वामध्ये, टेलिव्हिजन आपण बघत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये, कुणाला बोलायचं नाही मला, पण प्लास्टिक आपण जास्त बघतोय. पण इथे खरी गोष्ट, मातीतली गोष्ट, आपल्या टेक्स्चरची गोष्ट, महाराष्ट्रातली गोष्ट या मालिकेतून सांगण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. आणि मला तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानायचे केदार सर की या गोष्टीला तुम्ही परवानगी दिली. आणि मला असं वाटतं की मालिका लोक बघतात, विसरून जातात. मला असं वाटतं की तुम्ही मालिका करत नाही आहात, आपण सगळे मिळून एक वेगळं डॉक्युमेंटेशन करतोय असं मला वाटतंय. काही वर्षानंतर नवीन पिढीला वारी म्हणजे काय, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, कीर्तन परंपरा म्हणजे काय, त्यातले हे दावे, राजकारण, रुसवे फुगवे, आनंद, हे सगळं जर काही बघायचं असेल तर लोक परत परत कलर्स मराठीवर जातील, जिओवर जातील आणि परत एकदा इंद्रायणी मालिका बघतील. धन्यवाद. अनिता दाते इंद्रायणी या मालिकेमध्ये आनंदीबाईची भूमिका करते. आता संदीपनी सांगितलं, विनोद सरांनी सांगितलं, आमची इंद्रायणी ही तिच्या जगण्यातनं उत्तरं शोधणारी आहे. आणि आपण सगळेजण गाईड आणि 21 अपेक्षितच्या काळात जन्माला आलेलो आहोत बहुतेक तरी. आणि आपल्याला पटकन उत्तर मिळण्याची आणि पटकन उत्तर शोधण्याची सवय झालेली आहे. आणि या सगळ्यात कदाचित आपण जगणं आपलं
विसरून गेलो की काय, राहून गेलो की काय, उत्तर शोधायचं राहून गेलं की काय, कुतूहल संपत गेली की काय, असं काहीच झालं. आणि आपल्याला पटापटा उत्तरं मिळत गेली. इंटरनेट आलं, गुगल आलं, सगळीकडे आपण उत्तर शोधली. पण खरं तर माणसाचा प्रवास याकरता आहे की आपण आपलं उत्तर शोधायचं आहे. आणि ही प्रक्रिया आमची इंद्रायणी पूर्ण करणार आहे. म्हणून इंद्रायणी ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. ती मातीतली आहे आपण जे म्हणतोय. तर इंद्रायणीचं जगणं हे खरं जगणं असणार आहे. आणि आजच्या मुलांनी, या मोबाईलच्या जमान्यात वावरणाऱ्या सगळ्या मुलांनी आमच्या मुलांना बघावं असं मला मनापासून वाटतं. फक्त मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही बघावं. आणि जे आपण काहीतरी मिस केलेलं आहे ते आपल्याला पुन्हा काहीतरी अनुभवायला मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी संदीपचा वारीचा प्रवासही पाहतेय. आणि विठ्ठल हा एकमेव देव मला असा वाटतो की जो माणसांना खऱ्या अर्थानं एकत्र आणतो. त्याच्या हातात शस्त्र नाही कोणतं, तो शस्त्राविना माणसांना एकत्र आणतो. एवढी माणसं, एवढी पावलं चालत भक्तिभावानं कुठेतरी जाऊन पोचतात आणि नमस्कार करून परत येतात. आणि त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. अत्यंत निरंजन मनानं माणूस तिथे जातो आणि परत येतो. आणि माणसं एक असतात. जेव्हा रिंगण पाहतो आपण, बऱ्याच अनेक माणसं टीव्हीवरनं पाहतात, त्यापैकी मी एक आहे. तर ते जेव्हा रिंगण पाहतो तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं की ही पावलं एकत्र कशी पडतायत, हा रंग एकच कसा दिसतोय. तर असा हा आपला विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाची ही मालिका आहे. त्या अर्थानं विठ्ठल हा इंदूचा पाठीराखा आहे, तो तिचा मायबाप आहे, तो तिला दिशा दाखवणारा आहे. आणि विठ्ठल तिला सगळ्या जीवनाचं सार शिकवणारा आहे आणि तिच्या बरोबर आपल्या सगळ्यांना शिकवणार आहे. म्हणून इंद्रायणी ही मालिका आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. म्हणून ती अवश्य बघा. आणि आम्ही सगळेजण खूप चांगल्या प्रोसेस मधनं जातोय. कलर्स मराठीचे मनापासून आभार की इतकी चांगली भूमिका दिली आणि इतकी चांगली टीम दिली. ही छोटी छोटी मुलं आम्हाला खूप काही शिकवतात. ती सेटवरती असतात तेव्हा हरिपाठ म्हणतात, छान ओव्या शिकतायत, काही काही गाणी शिकतायत. हा आमचा आदू छान मृदुंग वाजवतो. काहीतरी एक छान मंगलमय असं वातावरण असतं सेटवरती. यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं. कोणीतरी काहीतरी ओव्या गुणगुणत असतं, काहीतरी वेगळं वातावरण असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एक गावगाडा उभा करतोय. त्या गावात सगळी माणसं आहेत, सर्व पद्धतीची माणसं आहेत, चांगली वाईट, कोणीतरी उपदेश करणारी, कोणीतरी नुसतं ऐकून घेणारी, सर्व पद्धतीची माणसं जशी तुम्हाला आसपास पाहायला मिळतात तशी सर्व माणसं आहेत. पण आमची मालिका ही माणसांची मालिका आहे. तुमच्या मनामधले राग, रुसवे, लोभ, आसक्ती, असूया या सर्व भावनांना हात घालणारी आहे. आणि ही आम्ही सगळी पात्र ही माणसं आहोत. काही कुठलीही गोष्ट पुट ऑन ऑर्गॅनिक नसलेली नाही. हे सगळे तुमच्या आमच्यातली माणसं आहेत जी आमच्या गावामध्ये विठूच्या वाडीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. आणि मला असं वाटतं की ही विठूची वाडी तुम्हाला तितकीच आवडणार आहे. हे जे रोल करणार आहेत त्याच्यानंतर ते वारीत गेले तरी त्यांना प्रेम द्या, त्यांना फिजिकली हाणू नका, कारण हे ते रोल करत आहेत. कारण त्यांचा दुष्ट रोल असला तरी ते त्यांचा प्रॉब्लेम काय, ते खूपच दुष्ट रोलही चांगला करतात. त्याच्यामुळे प्लीज वारीत हा 4 वर्ष जातो हे लक्षात ठेवा. हा एक अंताजीची दुष्ट रोल करतोय, त्यामुळे त्याला प्लीज वारीत येऊ द्या आणि त्याला तेवढंच प्रेम द्या. नमस्कार, मी स्वानंद बर्वे. माझा प्रवास आता खरं तर अक्कलकोटहून पंढरपूरकडे निघालेला आहे. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, असा तुकोबांचा अभंग आहे. अवघाची सुखरूप होसी असं म्हटलंय, सुखी म्हटलेलं नाही.
कारण सुख आलं की दुःख आलं, सुखरूपच होऊन जाल. तर खरं तर मला असं वाटतं की अगदी प्रामाणिकपणे सांगू का की मला जेव्हा फोन आला की हे, तर मला असं वाटलं की अरे बापरे, आता परत फेटा बांधायचा. पण विनोद दादांनी इतका सुंदर हा रोल समजावून सांगितला आणि खरंच ही वारी आहे असं मला वाटतं. आणि कलर्स मराठीवरच मी आधीची मालिका जय जय स्वामी समर्थ केली होती आणि त्याच्यामध्ये चोळप्पांचं काम मी केलं होतं आणि तो अनुभव एक फार वेगळा, भारून टाकणारा अनुभव होता. खरं सांगायचं तर मी अजूनही त्यातनं फारसा बाहेर आलेलो नाही, इतका तो जिवंत आणि रसरशीत अनुभव आहे. आणि तिथून आता माझा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेला आहे. आणि जन्मोजन्मी तुझा दास तुका म्हणे हेची आस, संदीप म्हणाला तसं खरंच वारीचे काही क्षण मी सुद्धा अनुभवलेले आहेत. आणि इतकं सुंदर आणि भारलेलं वातावरण, आमच्या सेटवर आम्ही अनेक पखवाज वाजवणारे येतात, उत्तम टाळकरी येतात, उत्तम गाणारे येतात आणि संध्याकाळी जी एक भजनाची मैफिल उडते की असं वाटतं की आपण खरंच शूटिंग करतोय का खरंच आत्ता जसं या मंदिरात बसून भजनं म्हणतो आहोत आणि आपण तल्लीन होऊन जातो आहोत आणि मग त्याच्यात कसा वेळ जातो हे कळत नाही. इतकं सुंदर आणि मॅग्नेटिक वातावरण तिथे तयार होतं. तर मला असं वाटतं की खरंच केदार सरांचे आणि कलर्स मराठीचे आभार आहेत, कारण इतका जिवंत आणि रसरशीत विषय आणि ती लहान मुलांची, म्हणजे लहान मुलांच्या रूपात तो विठ्ठलच सगळीकडे खरं तर खेळतोय, सेटवर वावरतोय, बागडतोय, खोड्या करतोय, झाडावर चढतोय, आमच्या बरोबर क्रिकेट खेळतोय, अशी मोठी मौज सेटवर चाललेली असते. तर अगदी नक्की असं वाटतं की एका खूप वेगळ्या प्रोसेसमधून ही मालिका तयार होतीये आणि सगळे मिळून हा जगन्नाथाचा रथ आहे, तो हप्ता आम्ही पुढे नेतो आहोत. आणि मला खात्री आहे, 100% खात्री आहे की तुम्ही सगळेजण त्याच्यावर भरभरून प्रेम कराल, कारण हा विषयच तितका रसरशीत, उदात्त आणि असा उत्कट आहे. नक्की पहा इंद्रायणी. धन्यवाद. रामकृष्ण. नमस्कार, माझं नाव स्वाती काळे. मी शकुंतला हे कॅरेक्टर करते या सिरियलमध्ये. सगळ्यात आधी कलर्स मराठी, केदार शिंदे सर आणि विनोद दादा, या सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण की ही माझी पहिली मालिका आहे. सो त्यांनी मला यात संधी दिली काम करण्याची, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. इंद्रायणीचा सगळ्यात आधी मी सेटवरच्या गमती जमती तुम्हाला नक्की सांगेन. गमती जमतीपेक्षा सुद्धा मी याआधी काहीच काम केलेलं नाही आहे फारसं, त्यामुळे विनोद सरांकडून मी अगदी कॅमेरा टेक्निक्सपासून ते ॲक्टिंग स्किल्सपर्यंत सगळं शिकते. माझ्यापेक्षा खूप सिनियर ॲक्टर्स आहेत आमच्या मालिकेत. इव्हन ही मुलं पण खूप चांगलं काम करतात. तर या सगळ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे माझी जर्नी ही अशी सुरू आहे. आणि इंद्रायणीच्या प्रवासातून तुम्ही आणि आम्ही आपण खूप काही नक्की शिकू असा मला विश्वास आहे. तर नक्की बघा इंद्रायणी. थँक्यू. मुलांना काही प्रश्न विचारतो. ओके, पहिल्यांदा एक मुलांना प्रश्न विचारायच्या आधी काही मूलभूत मुख्य गोष्टी सांगायला लागतील जे आमचे दैवत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ इंद्रायणीचं टायटल सॉन्ग हे दासू वैद्य यांनी लिहिलेलं आहे आणि दासू वैद्यांचा विठ्ठलाबद्दल भक्ती प्रेम तर आहेच, पण मुळात अशा पद्धतीची म्हणजे एक निरागस मुलीची गोष्ट, पण याच्यातले शब्द, याच्यातला अर्थ लक्षात आल्यानंतर एक फिलॉसॉफी मांडली, पण ते एका लहान मुलीच्या अनुभवाबद्दलची असलेली फिलॉसॉफी आहे. त्यामुळे A.V. प्रफुल्लचंद्र यांनी याचं म्युझिक केलं आहे टायटल सॉन्ग, आणि त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे खूप दिवसांनी असं झालं की एक A.V. प्रफुल्लचंद्र हे मोठे बॅकग्राऊंड देतात म्हणजे सिनेमांना वगैरे, ते आता सिरियल्सला देत नाहीत, पण ही गोष्ट बघितल्यावर त्यांना वाटलं की नाही सर याचं बॅकग्राऊंड मीच करणार. इतक्या म्हणजे आता तुम्ही त्यांचं नाळमधलं गाणं असेल तरी ते तुम्हाला लक्षात आलं की किती मोठा संगीतकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिन्मय मांडलेकर, हे याची गोष्ट आणि याचा स्क्रीन प्ले सगळं चिन्मय मांडलेकर लिहित आहेत. त्याच्यामुळे चिन्मयला खूप दिवसांनी मी असा आनंद आलेला बघितलं की अरे ही गोष्ट मजा आहे, ही करूया आपण.
चिन्मय मांडलेकरांचं एक वैशिष्ट्य आहे की त्या आपल्याला दिसतं की इतक्या ड्रामॅटिक सिरियल्स करतायत पण त्यांच्यातला इनोसन्स त्यांनी हरवला नाही. तर हा इनोसन्स चिन्मयचा पण आहे की तो तुम्हाला या सगळ्या मुलांमधून दिसणार आहे. तेच म्हटलं नाही, ही मोठ्यांची पण गोष्ट आहे. तर आता आपण इंद्रायणीला प्रश्न विचारू. इंद्रायणी, मला सांग, तू जेव्हा तुला ऑडिशनला बोलवलं तेव्हा तुला काय वाटलं होतं? तेव्हा मला काय वाटणार, तेव्हा मला आनंद झाला. आनंद काय झाला? तुला घेतलं नव्हतं ना? पण घेतलेलं. कशावरून? माझ्या डायलॉगवरून. कशावरून? तू काय केलं होतंस तेव्हा? मी डायलॉग क्रिकेट सीन केलं होतं. काय केलं होतं? मी भांडणं करते. भांडणं करते म्हणून निवडलं तुला? हो. तू चांगली भांडणं करतेस का? हो. बर, मला सांग, सगळ्यात आवडता सेटवरचा तुझा मित्र कोण आहे? या इंद्रायणीचे 2 दोस्त कोण आहेत? गोष्टीतले दोस्त? आधू आणि गोपाळ. बर, मग तुमचं आधू आणि गोपाळ दोस्त आहेत तुझे, आणि तुझं कोण दोस्त आहेत गोष्टीत? माझे इंद्रायणी आणि गोपाळ दादा. गोपाळ दादा दोस्त आहे तुझा? भाऊच आहे. पण तू काय म्हणजे त्रास देतो का तुला? नाही, त्रास नाही देत, पण खोड्या करतो माझ्या. तुझ्या खोड्या करतो? कधी कधी. म्हणजे काय करतो तू? आता मला माहित, म्हणजे सांगता येत नाही. आणि इंदू तुला मदत करते का? हो. बर, म्हणजे खरे तुम्ही किती दोस्त आहात ना? खरे पण दोस्त आहात ना तुम्ही? हो. इंदू आणि तू खरे दोस्त आहात? तुम्ही दोघं खरे दोस्त आहात? हो आहे, पण कधी कधी भांडण करतो. असं ते म्हणलं की इंदू अशी जाते आणि कोणतरी सांगते तुझ्या आत्याने तुला बोलवलंय. तर इंदू म्हणजे माय आता काय काम? आता कोणतं काम नाही का? आणि म्हणून ती निघते तिथून. ती म्हणे आता जावं लागतं. तर आधू काय म्हणतो तिला? काय म्हणतो इंदू? हा, काय म्हणतो? इंदू, तू आमच्यासोबत बाळ पाळला नाहीयेस? तू काय म्हणते? कोण म्हणलं इंदू येत नाही? इंदू आता सोबतच येणार. आणि मग तुझी आत्या कुठं की तुला? कुठं दे, तेरे लिए कुछ भी. तर ही अशा दोस्तीची गोष्ट आहे. कारण अशा पद्धतीने लहानपणीच म्हणजे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे माझ्या भावाने एकदा, म्हणजे मला प्रत्येकाच्याच आठवणी असतील, भांडणं झाली होती आमची आणि माझी खरं तर चूक होती आणि माझा भाऊ येत होता आणि मला लक्षात आलं की माझा भाऊ आता मला बडवणार आहे आणि तो आला आणि त्याने मला न बडवता समोरच्याला मारलं. मला इतका आदर वाढला माझ्या भावाबद्दल. अशी बेसिकली या सगळ्या रिलेशनची अशीच गोष्ट असते ना. तर अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत इंद्रायणीमध्ये. कारण नुसती काही देवा वगैरेची गोष्ट नाहीये, ही माणसांची गोष्ट आहे, ही रिलेशनशिपची गोष्ट आहे. ही अशीच रिलेशन, अशाच आठवणी तयार होतात ना. काय होतं, आपण आता मोठी माणसं बघतो आणि मग त्यांच्या आठवणी ते सांगतात. तर इथे आपण आठवणी बघणार आहोत, आपल्या प्रत्यक्ष आपल्या लहानपणीच्या गोष्टी बघणार आहोत. तर तो आनंद आपल्याला मिळणार आहे ही सिरियल आहे.